विनंती करतो की आपण प्रमुख मंचावरती या. आपल्या इथे विशेष सन्मान होतोय. कॅमेरामॅन कॅमेरा घेऊन या इकडे. ते बघता तुम्ही विशेष सत्कार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप सारं स्वागत. आपण आलात या स्पर्धेला भेट दिलीत. आपलं पाऊल पडतंय मैदानात. आपलं मी करतो पुन्हा एकदा स्वागत. इकडच्या गाडीचा काच खाली घ्यायचा आहे. प्रेक्षक वर्ग थोडं सहकार्य करा. आपलं स्वागत करतो मी. लक्ष्मणजी भोये यांचा शुभ आगमन होतोय. त्यांचा सत्कार केला जातोय. भास्करजी जाधव यांच्या शुभ आपण त्यांना इथे सन्मानित करतोय. मंचावरती थांबायचं आपण. आपला इथे विशेष सन्मान होईल. या प्रमुख प्रेझेंटेशन बॉक्सवरती आपण बघताय. भास्करजी जाधव यांची शुभ आपण त्यांना इथे सन्मानित करतोय. खूप सारं स्वागत. मानाची शॉल, महाराष्ट्राचे महावस्त्र देऊन इथे त्यांना सन्मानित केले जाते. खूप सारं स्वागत आणि एन्जॉय घेत आहे ते पूर्णपणे मंचावरती बसलेले प्रेक्षक तमाम क्रिकेटप्रेमी आपलं स्वागत करतो. लगेच मॅचकडे बोलतो आपण. पहिला चेंडू या ओव्हरमधील पहिल्या बॉलला इथे टोलवलं जाते. चेंडू पळतोय खूप वेगाने. डीप स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या पल्ल्यात. इथे मैता 4 धावा. पवन च्या बॅटमधून आलेला जोरदार फटका 4 धावींचा. पवन आणि माधव दोन्ही बॅटर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर पाहायला मिळत आहे. दोन्ही खेळाडूंकडे चांगले स्ट्रोक्स आहेत. यंग आहेत, तरुण आहेत, टॅलेंटेड आहेत. ते टॅलेंट इथे पहिल्या चेंडूवरती साबित करता. चेंडू गेला निघून बाउंड लाईनच्या पलीकडे 4 धावींकरता गोलंदाजी मार्क होती. दुसरा चेंडू या ओव्हरचा राऊंड द विकेटचा बार इथे सुरू केला जात असताना पाहायला मिळतोय. सेकंड बॉल ओव्हरमध्ये इथे पडतोय. पंचांचा इशारा त्वरित येतोय. नो बॉलचा कोणाच्या क्षेत्रामध्ये चिडला इथे फील केलं जात आहे. नो +1 अशी 2 धावसंख्या येईल. 2 अंकांनी होईल वाढ दापलकावर. 6 अंकावरती बदलता स्कोर. बॉल इथे प्रीहिट मिळतोय. ही चान्सही मिळतोय माधवला मोठा फटका घेण्याकरता. तर इथे संधी आहे. त्या संधीवरती पूर्णपणे चान्स घेतला जाईल का? गोलंदाजी मार्क होती. दुसरा बॉल ओव्हरमधील टाकला जातोय. धावसंख्या वाढल्या जात आहे 6 या अंकावरती. बॉलिंग क्रीजवरती बघता तुम्ही गोलंदाजी मार्कवरती पुढील बॉल ओव्हरमधील इथे पडलं जात असताना बॉल फ्री हिट आहे. मागे स्लिपच्या डोक्यावर चेंडू जाऊन पोहोचलाय. धाव घेण्याचा प्रयत्न तरी केलाय. आणि त्यानंतर बघतो तुम्ही ते रिझल्ट एका धावीसोबत होते. वाढ दापलकावरती बदलती धावसंख्या 7 अंकावरती धाबा ते वाढले जात आहे. गोलंदाजी मार्क होती. पुढील बॉल ओव्हरमधील सबनमाळ संघाल अजूनही बघता तुम्ही जे आव्हान आहे त्या आव्हानावरती इथे सुरुवात चांगली मिळते. तर येणारा या ओव्हरचा तिसरा बॉल फ्रंट फुटला येऊन स्क्वेअर कट केले. बॉलला चेंडू चाललाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. डीप कव्हर पॉइंट या क्षेत्रामधून मिळताय 4 धावा. रिफ्लॅक्शन बघता तुम्ही आलेला दमदार 4 धावीचा इथे पटका. बॉलला पाठवले बाउंड लाईनच्या पलीकडे. स्क्वेअर कट केले. चेंडूला काहीसा लेग कटरचा बारा तर होता, परंतु बघता तुम्ही चेंडू इथे थांबणार नाही. आउटफील्ड तेज आहे. पडल्या पडल्या चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. धावा धाव फलकावरती गोलंदाजी मार्क होती. पुढील बॉलला चौथा चेंडू ओव्हरचा इथे बघायला मिळतोय. बॅकफूट आणि त्यानंतर शफल होऊन इकडे बघता तुम्ही कनेक्शन इथे चांगलं होतं. चेंडू जातो निघून लॉंग लेगच्या दिशेमधून बाउंड लाईनच्या बाहेर. इथे मिळताय 4 धावा. ओव्हरच्या बॅटमधून आलेला दमदार 4 धावीचा फटका. चार धावा बिता 4 अंक सोबत होती. वाढता फलकावरती बदलती धावसंख्या इथे बघायला मिळते. टोटल 15 अंकावरती उरलेला अजून 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक ओव्हरमधील.
ते चांगला फटका रिफ्लॅक्शनमध्ये पाहिले तुम्ही. 4 धावा आल्या, 4 धावीसोबत होते वाढ. दीपकवरती पूर्णपणे प्रहार इथे चौकारांचा. सिंगल डबलवरती देखील धावसंख्या इथे चांगल्या जोडल्या जातात. त्यानंतर इथे 2 खेळाडूंच्या अगदी गॅपमधून सुईमध्ये दागा टाकलाय. चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. ते मिळताय पुन्हा एकदा 4 धावा 4 अंक सोबत होती. वाढदा फलकावरती बदलणारी धावसंख्या 19 अंकावरती टोटल धावा जोडल्या जातात. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक ओव्हरमधील. कनेक्शन चांगलं. या कनेक्शनवरती बघतो तुम्ही. चेंडू गेला निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. 4 धावींकरता क्रिकेट म्हणतो मला खेळून बघ, पुस्तक म्हणते मला वाचून बघ, अभ्यास म्हणतो मला करून बघ, विहीर म्हणते मला खोदून बघ, क्रिकेटचा खेळ म्हणतो मला खेळून बघ. येणारा पुढचा चेंडू बॅटफूट फ्लिक. इथेही डीप मिड विकेटमध्ये फिल्डर नाही तर चेंडू जातोय निघून भन्नाट वेगाने. पवनच्या बॅटमधून इथे आलेला पुन्हा एकदा चौकार इथे पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 23 धावा धावफलकावरती ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती जोडल्या असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होती. ओव्हर नंबर लगेच इथे 2ची सुरुवातही केली जाईल. तत्पूर्वी गाणं वाजतं डीजेला. बॉलिंग मार्क होती. नितीननं दाखल होते. ओव्हर नंबर 2ची ते सुरुवात केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा जोडल्या. त्यानंतर बघता तुम्ही दुसऱ्या ओव्हरची सुरुवात इथे केली असताना पहिला बॉल बॅटची कडा विकेट किपरच्या हातापासून दूरवरती. या बॉलवरती बघतो तुम्ही माधव प्रयत्न जर करतो मोठ्या फटक्याला तर बघता तुम्ही काहीसा कडा घेऊन चेंडू मागे पडतो. 29 बॉलमध्ये जिंकण्याकरता 37 आव्हान. बॉलिंग मार्क होती. दुसरा बॉल ओव्हरमध्ये नितीन पुन्हा एकदा घेऊन येतोय माधव या खेळाडूसमोर. सेकंड बॉलकडे वळूयात. लेफ्ट आर्म गोलंदाजी इथे सुरू तुम्हाला पाहायला मिळते. नितीनच्या वतीने पहिल्या बॉलवरती चान्स निर्माण केला होता परंतु संधी काहीशी घेतली गेली नाही. अशा प्रकारे गोलंदाजी मार्क होती. सेकंड बॉल ओव्हरचा टॉस आहे. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झाला. मिड ऑफच्या हातामध्ये चेंडू आहे. फिल्डर येत आहे खाली. झेल इथे टिपला जात असताना पाहायला मिळेल. विकेट इथे पटकावली जाते. फलंदाज बाद पहिला. वन विकेट. धावा फलकावरती आहे तर 23 अंकावरती. वास जिला कमोन डीजे आपलं स्वागत. नवीन बॅटरची आपण चर्चा करूयात. खेळाडूचं नाव श्याम ग्रिंदले मैदानाच्या आत दाखल होतोय. एक गाव एक चषक मध्येही तुम्ही बघताय आणि त्यानंतर आपण पाहिजे तर बिग बॅश लीग असेल, पेठ तालुक्यामध्ये असेल, अदर ठिकाणी असेल, जास्तीत जास्त या खेळाडूची ही चर्चा असते. तर गोलंदाजी मार्क होते. पुढील बॉल श्याम या खेळाडूसमोर इथे तुम्हाला पाहायला मिळेल. मागील पण सुरुवाती सीझनच्या पहिले तर निरगुडे प्रीमियर लीग बिग बॅश लीगमध्ये देखील श्यामने आपला आतून खेळ केला होता. इथे बघता तुम्ही मोठ्या फटक्याला प्रयत्न केलाय सिंधूवरती. काहीसा इथे मोठा फटका नाही. सिंधू जातो विकेट किपरच्या हातापासून दूर. बाईच्या स्वरूपात इथे एक धाव बघितली जाते. एका धावेने होते वाढदा फलकावरती धावसंख्या ते बदलेल. टोटल 24 अंकावरती बदलता स्कोर. ओव्हर नंबर 2 मधील येणारा अजून 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. तर 5वा बॉल यावरचा. फलंदाज ते जात आहे पुढे बॉल टाकण्यासाठी विसरत आहे परंतु लाईन लेंथ अचूक टप्प्यावरती आहे. या ओव्हरमध्ये बघता तुम्ही धावसंख्या रोखल्या गेलाय मोठ्या संख्येने. पहिल्या 5 चेंडूवरती मात्र एक धाव खर्च केले आहे. ते चांगली गोलंदाजी. वेल जॉब. ते संघाला एक चांगलं योगदान कमबॅक करून देतो नितीन. कारण 5 चेंडूवरती एक धाव इथे खर्च केले असताना पाहायला मिळते. उरलेला एका बॉलचा खेळ मात्र शिल्लक बाकी असताना बघायला मिळतो. 24 धावसंख्या धावफलकावरती आहेत. सुपरफुल टॉस होता. खेळून काढले जाते. चेंडूला इकडे चेंडू जातो निघून डीप कव्हरच्या क्षेत्रामधून बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. 4 अंकांनी होईल वाढ फलकावरती. अशा प्रकारे बघतो तुम्ही. ओव्हर नंबर इथे 2चा खेळ संपतो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावरती जांभूळमाळ संघाची धावसंख्या बघायला मिळेल 28 या अंकावरती बदलताना धावसंख्या
28 ऑन द बोर्ड अजून जिंकण्याकरता पाहिजे तर 32 धावांची जी आवश्यकता आहे तिथे बघायला मिळते. उरलेले अजून 24 बॉलमध्ये 32 धावा हे समीकरण उरलं असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क ओव्हर नंबर 3 ची सुरुवात केली जाते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या ते चांगले आहेत. प्रति ओव्हर 14ची सरासरी या कॅल्क्युलेशनने धावा पाहायला मिळतात. तर बॉलिंग मार्क होती तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. गोलंदाजी मार्क होती दयानंद ओव्हर नंबर 3ला सुरुवात करत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल ओव्हरमधील इथपर्यंत पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होती ओव्हर नंबर 3ची सुरुवात केली जाते. पहिला चेंडू ओव्हरमधील इथे पडतोय. 32 धावा जिंकण्याकरता इक्वेशन 92 समोर बॉलिंग क्रीजवरती पडला जाणारा पहिला चेंडू यावरचा इथे समोर बॅटिंग क्रीजवरती श्याम या खेळाडू समोर. पाठची कडा आवाज खूप मोठा होता. झेल इथे टिपला गेला नाहीये. विकेट किपरच्या हातामधून चेंडू खाली पडत असताना पाहायला मिळेल. या बॉलवरती जीवनदान मिळेल श्याम या खेळाडूला. तर या जीवनदानासोबत चान्सही मिळतो, संधीही मिळते. त्या संधीवरती कशा प्रकारे मोठ्या संख्येने धावसंख्या जोडली जाईल, कारण इथे 32 धावींची जी आवश्यकता आहे ती लवकरात लवकर चेस करण्याचा प्रयत्न राहील. स्क्वेअर कट जैसा तसं प्रत्युत्तर. चेंडू जातोय निघून गुलाबी पिवळ्या हिरव्या पट्टीच्या डोक्यावरून चेंडू इथे गेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर. ते मिळताय 4 धावा. 4 अंकांनी होते वाढता फलकावरती बदलणारी धावसंख्या इथे बघायला मिळेल. 32 अंकावरती धावसंख्या पुढे जाऊन तिसरकताना बघायला मिळत आहे. त्याचा विश्वास स्वतःच्या मनगटावरती असतो. तो कुणाच्या ताकदीला कुणाच्या भीतीला घाबरत नाही, कारण अशा सामर्थ्याला हरवण्याची नियती सुद्धा ताकद ठेवत नाही. बॉलवरती चौकार येणारा पुढील बॉल ओव्हरचा इथे बघायला मिळतोय. पुन्हा एकदा आनंद गोलंदाजी मार्कवरती. इथेही कनेक्शन तितकं चांगलं आहे जितकं पहिल्या बॉलवरती होतं. ते बॉलला पाठवलंय बाउंड लाईनच्या बाहेर. इथेही मिळत आहे पुन्हा एकदा 4 धावा. सलग 2 चौकार येतात. 2 चौकारांनी होते वार्धा फलकावरती बदलणारी धावसंख्या 36 अंकावरती. 36 धावसंख्येसोबत बघता तुम्ही रिफ्लॅक्शन मध्ये वेट अँड वॉच मध्ये खेळून काढलेला पटका गेला 4 धावींकरता निघून. या हातांमध्ये बळ पाहिजे, जिंकण्याला आली कळ पाहिजे. लाखो बांधव कोणी सूर्य दावणीला फक्त आणि फक्त जिंकण्याची चळवळ पाहिजे. चौथा चेंडू वरमधील राईट अबोर्ड द विकेटचा मारा पुन्हा एकदा. बॉलला हवेमध्ये बसतोय. फिल्डर इथं खाली झेल टिपण्याचा प्रयत्न केला जात असताना झेल होते. ड्रॉप एकदा होते पुन्हा एका धाबीने धावसंख्या बदलेल 37 अंकावरती. बदलता स्कोर कार्ड इथे अजून 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला असताना बघायला मिळतोय. ते चान्स तर मिळतोय झेल टिपण्याचा प्रयत्न बघता तुम्ही. झेल ड्रॉप होते. पुन्हा एकदा कट केले बॉलला. चेंडू पळतोय खूप वेगाने. एक धाव पुन्हा होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा बाउंड लाईनला धडकी देतोय. तर इथेही मिळताय 4 धावा. 4 अंकांनी होते वार्धा फलकावर 41 अंकावरती बदलता स्कोर. जामुनमाळ या संघाचा तर धावसंख्या वाढेल. गोलंदाजी मार्क होती या बॉलवरती. चौकाराला येणारा पुढील बॉल ओव्हरमधील रिफ्लॅक्शन न बघता तुम्ही आलेला दमदार पटका 4 धावींचा. 4 अंकांनी बदलती धावसंख्या ही बघायला मिळते. अशा प्रकारे गोलंदाजी मार्क होती. येणारा पुढचा चेंडू ओव्हरमधील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. 19 धावा अजून जिंकण्याकरता पाहिजे आहेत. उरलेल्या अजून बघता तुम्ही 19 बॉलमध्ये इक्वेशन समोर. गडीच्या क्षेत्रामध्ये बॉल पळतो. एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धावा घेण्याचा बॉलवरती ते प्रयत्न केलाय तर 2 धावा बॉलवरती केल्या जातील कंप्लीट. 2 अंकांनी वाढ. ओव्हर नंबर 3ची होती समाप्ती. 18 बॉलमध्ये 17 धावा जिंकण्याकरता पुढील जे पहिले 2 संघ जिंकले होते त्यांनी टॉस करण्यासाठी थांबायचं आहे. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका दिशेमध्ये सामना जिंकला होता उंबरपाडा संघाने. दुसऱ्या मॅचला कोकरतळी. दुसरा सामना जिंकला होता तर आपण टॉस करण्याकरता थांबायचा. टॉस इथे लगेच केला जाईल. पहिल्या मॅचच्या आपण पाहणार आहोत. राऊंड नंबर 2 मधील पहिला सामना.
पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. फिल्डर येत आहे पुढे, चेंडू जातोय डोक्यावरनं निघून बाउंड्रीलाईनच्या बाहेर. इथे 4 धावींकरता नो प्लस 4 अशा 5 धावा मिळतील. 5 अंकांनी होईल वाढ धावफलकावरची. तर बघता तुम्ही धावसंख्या बदलते आहे. अजून 17 बॉलमध्ये 11 धावीची जी आवश्यकता आहे ती बघायला मिळेल. बॉलचा इशारा पंचाचा त्वरित आलाय, तर 5 धावींनी वाढ. कोकरतळे टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता यायचा आहे. टॉस आपण करतो इथे. पुन्हा एकदा भन्नाट वेगाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न इथे जरूर केला जात असताना पाहायला मिळतो. चेंडू अडला जातो, एक धाव होते, पुन्हा दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावींनी होते वाढ. तत्काळ इथे 2 धावा घेतल्या जात आहे. या 2 अंकांनी बदलती धावसंख्या 51 अंकावरती उरलेल्या 16 बॉलमध्ये 9 धावींची जी आवश्यकता आहे ती बघायला मिळेल. चला, कोकरतळे टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता थांबायचं. आपण टॉस करतो या पुढील 2 संघामध्ये. 4 ओव्हर सामना असेल, 1 ओव्हर सर्कल राहील. रोल बॉल असतील याची नोंद ठेवायची आहे. ते फक्त तुम्ही चेंडूला खेळून काढले जाते. मॅचच्या क्षेत्रामध्ये चेंडू पळतोय खूप वेगाने. अजूनही चेंडू थांबणार नाही. बॉल गेलाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. ते 4 धावींकरता मिळताय 4 धावा. टॉस केला जातो या दोन्ही संघामध्ये. फक्त तुम्ही या दोन्ही संघ आता पहिला सामना सुरू होईल. 4 ओव्हर्स असतील याची नोंद ठेवा. दोन्ही संघ 1 ओव्हर सर्कल असेल, रोल बॉल असतील. टॉस इथे संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय उंबरपाडा. वन द टॉस. 55. 5 धावा जिंकण्याकरता पाहिजे असताना गोलंदाजा मार्कवरती पुढील बॉल ओव्हरमधील स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बघता तुम्ही बाटानी बॉलचा इथे काहीसा बुट्टा संपर्क असताना बघायला मिळतो. निर्धाव चेंडू जमा झालेला, कनेक्शन नाही मोठं. बॉलिंग मार्कवरती पुढील बॉल ओव्हरमधील उडलेला. टॉस जिंकला टीम उंबरपाडा संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं असताना पाहायला मिळते. तर पुढील बॉल ओव्हरमधील पंचाचा इशारा त्वरित येतोय. वाईडचा एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. वाईडच्या अंतर्गत धाव जोडली जाईल. अजून 4 धावा मात्र जिंकण्याकरता पाहिजे असताना पाहायला मिळते टीम जांभूळमाळ संघाला. जिंकण्याच्या दिशेमध्ये पाऊल जरूर ठेवले जाते, कारण बघता तुम्ही अजून चेंडू खूप सारे उरलेले आहेत. धावा मात्र 4 उरले असताना पाहायला मिळतात. तर इथे एक धाव घेतली जाते. एका धावेने होते वाढ धावफलकावरती उरलेला या ओव्हरमधील इथे एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. 3 धावा जिंकण्याकरता आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील बघता तुम्ही स्पर्धेला चांगली साथ, चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय तमाम क्रिकेट रसिकांचा. टोटल पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये प्रमुख अतिथी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभ हस्ते आपण पाहिलं सुरुवात उद्घाटन सोहळ्याने केली. या ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉल 3 धावा जिंकण्याकरता. या बॉलला काहीसा मोठा फटका खेळून काढला जाणार नाही, तर निर्धाव चेंडू जमा झाले असताना पाहायला मिळतोय. 57 धावसंख्या धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. ओव्हर नंबर 5 ची सुरुवात होते. लगेच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहे सूरज. खेळ खल्लास. बॉल पाठवलाय बाउंड लाईनच्या पल्ल्याड. विजयी फटका मासला जिंकलाय. जांभूळमाळ या संघाने मैदानाच्या मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना बघतो तुम्ही इथे 11 बॉल राखून जिंकला असताना मासला. अभिनंदन विजेता संघाचा पराभूत झालेल्या संघाला कौतुकाने देऊया शुभेच्छा. पुढील मॅच उंबरपाडा भुवन या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं असताना पाहायला मिळेल. तर वळण वागलं होतं मैदानात. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लगेच जिथे फिल्डिंग सजून घ्यायची आहे. मॅच लावते लगेच सुरुवात. बॅटिंग मार्क होते असेल कुकरतळे संघ. तुम्ही ह्या पवेलियनच्या कक्षामध्ये अस्वस्थ व्हायचं. लगेच आपण करतो इथे मॅचला सुरुवात. झालेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरताय पवन. 16 बॉलमध्ये 48 धावा. मॅन ऑफ द मॅचचे प्रबल धावदार ठरताय लक्ष्मणजी भोई. यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच देण्याकरता यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅच देतोय पवन या खेळाडूला. मॅन ऑफ द मॅच देतोय. कॅमेरामॅन कॅमेराकडे घेऊन या. बघता तुम्ही मॅन ऑफ द मॅच दिले जाते. खूप सारं अभिनंदन. चांगली बॅटिंग केली. 48 धावा वैयक्तिक बनवल्या. संघाला एक चांगले योगदान दिलं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
चला बॅट्समन. मातृवरती उभा गडकुट राजगड डंका पराक्रमाचा ऐसा युगंधर इथे उपजला. वीर बराहटा पराक्रमाचा बाजी लावून वीर मुरार मरहट्टा तो सेनाने शिवबांचा हा दुरंदर इतिहास 7च्या दिवसामधील राऊंड नंबर 2 मधील पहिला सामना. कुकरतळे संघाला बॅटिंग मार्क होते. चॅलेंज केले, टॉस जिंकला. मैदानाच्या आतमध्ये उंबरपाडा संघाने बघता तुम्ही फिल्डिंग निवडली असताना पहिल्या ओव्हरला ती सुरुवात केली जाते. भास्करच्या वतीने पहिला चेंडू पट्टीवरती पडतोय. पहिला बॉल भन्नाट वेग जातोय निघून. विकेट किपरच्या हातामध्ये बॅट बॉलचा संपर्क नाही मोठ्याने. निर्धाव चेंडू जमा झाला असताना पाहायला मिळते. सुरुवातीस पडला जात असताना गोलंदाजी मार्क होती. दुसरा बॉल समोर बॅटिंग क्रीजवरती दशरथ. पुढील बॉल मध्ये दुसरा चेंडू दशरथ समोर फुल टॉस आहे. फिल्डर येत आहे खाली अडवण्याचा प्रयत्न. टप्पा खाऊन आउटफील्ड ते जाय. चेंडू जातोय निगड बाउंड लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. 4 धावा बेता 4 अंकांनी होते. वाढदा फलकावरती बॉलिंग मार्क होती. बघता तुम्ही दुसऱ्या बॉलवरती फुल टॉस तर होता आणि त्यानंतर बघता तुम्ही इकडे लॉंग ऑफच्या डोक्यावर झेल टिपण्यासाठी धाव घेतली होती. झेल इथे टिपली जाणार नाही. चेंडू गेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावे करता येणारा पुढील बॉल ओव्हर मधील तिसऱ्या चेंडूकडे वळूयात. राईटा मोर द विकेटचा मारा. तिसरा चेंडू बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा उंच गेलाय. फिल्डर इथेही पोचण्याचा प्रयत्न तर केला होता. चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. टप्पा खाऊन 4 धावा 8 अंकावरती झालेला बदल बघायला मिळेल. कनेक्शन इथे चांगलं चेंडू गेला निघून बाउंड लाईनच्या पल्ल्याड. इथे 4 धावींकरता 8 अंकावरती बदलती धावसंख्या. बॉलिंग मार्क होती येणारा पुढचा चेंडू. पहिला ओव्हर मधील बघता तुम्ही या दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवरती 2 चौकार येत आहे. चौकाराने होते वाढदा फलकावरती गोलंदाजी ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू घेऊन येत्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बघता तुम्ही भास्कर. अजून एक सरळ चेंडू आला इकडे स्ट्रीट लॉंगॉनच्या दिशेमध्ये. बाळूच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. सिंगल इथे घेतली जाते. एका धावीसोबत होते. वाढदा फलकावरती फिल्डिंग इथे चांगली केली जाईल. परखलं ओळखलं चेंडूला आणि त्यानंतर बघता तुम्ही इथे सहजरित्या तत्काळ चेंडूला फील्ड केले जाते. तर 1 अंकाने होते. वाढदा फलकावरती 9 अंकावरती झालेला बदल. उरलेल्या अजून 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक. त्या मातीने दिला वारसा कठोर. छाती दगडाची दिली नद्यांनी समर्थता. इथे बलिदानाची पहाड डोंगर सांगता. इथे अजिंक्यता स्वराज्याची गुरपडीला दूर लावडी दुर्घट चढले मर्द मावळे. तुटून पडता मस्तक खाली. धड धाकाने लढले मर्द मावळे. ते चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. इथेही 4 धावा मिळतील. 4 अंकांनी होते. वाढदा फलकावरती बदलती धावसंख्या 13 अंकावरती. धावा वाढल्या जात आहे. कनेक्शन इथे चांगलं पाहिलं. परकल्या चेंडूला थेट पाठवलं बाउंड लाईनच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑफ. फिल्डर नाही त्या ठिकाणी. टप्पा खातोय चेंडू. गुलाबी पिवळ्या पांढऱ्या पट्टीच्या डोक्यावरून चेंडू गेला निघून बाउंड लाईनच्या पल्ल्याड. एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना बघायला मिळतो. वळत ती बॉलकडे फूट फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. हुकला तो संपला. कावळा बसला. पांदी मुडाली. बघतोयस काय तुझी दांडी 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 उडाली. दांडी गोल. विकेट इथे मिळते. फलंदाज बाद. नवीन बॅटर लगेच मैदानात. पहिल्या ओव्हरचा खेळ ते बघता तुम्ही संपलेला आणि टोटल 13 धावा धावपलकावरती गाणं वास डिजला.
ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करतोय. पहिला चेंडू बॅट बॉलचं कनेक्शन इथे चांगलं झालं असताना डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमधून चेंडू जातो निघून भन्नाट वेगाने बाउंड लाईनच्या बाहेर. ते मिळताय 4 धावा 4 अंकांनी होती सुरुवात. ओव्हर नंबर 2ची बघतोय तुम्ही इथे कनेक्शन चांगलं बॉलला पाठवले बाउंड लाईनच्या पल्ल्यात. ते पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय ज्ञानेश्वरचं. दशरथ या फलंदाजारी ट्रॅकर होता चेंडूला पूर्णपणे इथे पाठवलं जाते बाउंड लाईनच्या पलीकडे येणारा दुसरा चेंडू ओव्हरमधील ओव्हर नंबर 2ची सुरुवात झाली असताना बघता तुम्ही पहिल्या बॉलवरती सुरुवात 4 अंकांनी. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. बघता तुम्ही धावा फलकावरती 36 अंकावरती जाऊन पोहोचलं जात असताना पाहायला मिळते. येणारा पुढील बॉल ओव्हरमधील या बॉलवरती एक विकेट पटकवली जात असताना पाहायला मिळते. अशा प्रकारे धावा देखील मागील ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने जोडला. चौकार आले 4 चौकार सलग पाहिले. त्यानंतर या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती पाहिले तुम्ही एक षटकार. विकेटचं बंधन येणारा पुढील बॉल ओव्हरमधील धीरज बॅटर समोर बिग हिटला प्रयत्न होता. बॅट बोजा इथे कायचा मोठा संपर्क नसताना पाहायला मिळेल. लेग स्टिकच्या अगदी डोक्यावरनं गेलेला बॉल बॅट बॉलचा संपर्क नाही मोठ्याने. निर्धाव चेंडू जमा झालेला उरलेला जुन्या 3 बॉलचा खेळ. येणारा चौथा बॉल ओव्हरमधील टोटल 36 धावसंख्या दापलकावरती. बेग हिटला प्रयत्न बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झालाय. फिल्डर येत आहे खाली झेल टिपण्याचा प्रयत्न इथे चांगला होत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त इथे झेल टिपला असताना पाहायला मिळेल. विकेट इथे पटकावलेला आहे. बाउंड लाईनच्या अगदी नजीक उंच गेला होता. अंदाज जनुमान इथे चांगला ठेवला. एक्सलंट झेल फलंदाज बाद. धावा फलकावरती 36 4 विकेटचं नुकसान. नवीन बॅटर मैदानात लगेच एंटर होईल. अजून 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला बघायला मिळतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये गंगाधर इथे मैदानाच्या आत दाखल असताना पाहायला मिळेल. विकेटही पटकावली जाते. नवीन बॅटर मैदानात 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. गाणंही वाजतंय मराठी सुपरहिट गाणं लिंबोळीचं लिंबू कमॉन डीजे. उरलेल्या अजून 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतोय. 5वा चेंडू ओव्हरमधील 36 धावा फलकावरती. तिसऱ्या ओव्हरमधील येणारा पुढचा चेंडू गंगाधर या खेळाडू समोर. एका दिशेमध्ये धावा घेण्याचा वळण दुसऱ्या दिशेमध्ये धावा रोखण्याचा प्रतिबंध. मैदानाच्या दोन्ही दिशेमधून चाललेली कसोटी जिंकेल तो अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचेल. पहिल्या दिवसामधील अंतिम मॅच करता ते जाऊन पोहोचेल. याच्यावरती लढाई या दोन संघामध्ये सुरू आहे. तर 5वा बॉल ओव्हरमधली ते पडतो टोटल 36 अंकावरती. धावसंख्या 4 विकेटचं नुकसान. बघायला मिळते 5वा बॉल. स्टेप आउट वर येण्याचा प्रयत्न बॅट बॉलचा काहीसा मोठा संपर्क नाही. त्याने धाव चेंडूचा बाजलेला धाव घेण्याचाही प्रयत्न करताय. स्वतः बॅटने अडवून धाव घेण्याचा प्रयत्न करताय. जर बॉल एस्टनवरती जात असला तुम्ही हाताने अडवलं तर त्या ठिकाणी आउट दिला जातो. परंतु इथे स्वतः बॅटर समजदार आहेत की बॅटने अडवायचा आहे चेंडू. बॅटने अडवला. येणारा पुढील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. मोठा फटक्याला प्रयत्न केला होता पंचांचा. ते कॉल येतोय. षटक संपल्याचा ओव्हर नंबर बघता तुम्ही इथे 3 संपतंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा फलकावरती 4 विकेटचं नुकसान. ओव्हर नंबर लगेच इथे 4ला सुरुवात अंतिम ओव्हरला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. लास्ट ओव्हरची सुरुवात केली जाते. सुमधुर संगीताने या ठाणे जिल्ह्याची शान क्रिकेट हाच आमचा अभिमान गाणं वाजते डीजेला. लास्ट ओव्हरची केली जाते सुरुवात. इथे गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळेल. शेवटचे षटक हाताला जात असताना थोडं स्पीडअप करा. तर 4 वाजायला गेले आहेत. अजून आपल्याला पुढील मॅचेस अजून खेळवायचे आहेत. बरोबर 4ची सुरुवात इथे केली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल. भारत शेवटच्या ओव्हरला इथे प्रेझेंट करतोय. बरपाडा या संघाच्या वतीने बघतो तुम्ही गोलंदाजी मार्कवरती
यावरची सुरुवात केली जात असताना भरत गोलंदाजी मार्कवरती दाखल होते. पहिला बॉल ओव्हरचा खूबसूरत इकबाल का किस्सा बन जाता है, जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है, कुछ खास लोग मिलते हैं अब जैसे, जिनसे इस खेल में कभी न बिछड़ने वाला रिश्ता भी बन जाता है। आखिरी ओवर की शुरुआत करते हुए भरत गेंदबाजी मार्ग पर पहली गेंद इस ओवर की। ये वो हाथ जिन हाथों में हो जिन्होंने जो करते रहे, तलवार से सर जोड़ जाते वो झुकते नहीं ललकार से। आने वाली पहली गेंद बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश बिल्कुल इस बार खेला है गली के क्षेत्र में। गेंद तोड़ता हुआ रेंगता हुआ बार मिलेंगे पूरे 4 रन इसी 4 रनों के साथ। आखिरी ओवर की शुरुआत 4 रनों से। आने वाली इस ओवर की दूसरी गेंद 40 रन पर स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ टीम खोकर तड़े टीम का। आने वाली अगली गेंद इस ओवर में पहली गेंद पर 4 रन मिलते हुए और इसी 4 रन के साथ बढ़ने वाली रन संख्या देखी जाए तो 40 रनों पर पहले 3 ओवर के बाद अच्छा स्ट्रोक बनता हुआ और अच्छे रन संख्या बनते हुए मैदान के अंदर आने वाली दूसरी गेंद इस ओवर की। कर्मभूमि के मैदान पर संघर्ष सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीर देता है, उसमें रंग हमें भरना पड़ता है। फिर से एक बार आगाज और अंजाम 4 रनों का। इस बार भी बाजुओं को खोला, भरत पर प्रहार अच्छा करते हुए 4 रनों के साथ बढ़ने वाली रन संख्या टोटल 44 रनों पर 44 रनों पर स्क्वायर कट किया। गेंद को कवर पॉइंट के क्षेत्र में फील्डर नहीं थे और मिलेंगे पूरे 4 रन। आने वाली अगली गेंद तीसरी गेंद के साथ गेंदबाजी करते हुए भरत, सामने बल्लेबाज दशरथ। ईट का जवाब पत्थर के साथ। फिर से एक बार हूं मैं तैयार। भरत ने गेंदबाजी मार्ग पर तीसरा गेंदा कराते हुए, बरसात से यूं ही मुलाकात नहीं होती, धरती को धूप में जलना पड़ता है। शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है। अद्वितीय कैच मैदान के अंदर, इस कैच को पकड़ा। कली रही तो फूल खिलेंगे, जिंदगी रही तो फिर मिलेंगे। फिर से एक बार आप रिफ्लेक्शन पर देख रहे बालाजी लाइव इस चैनल पर। पकड़ा हुआ ये कैच नहीं, बिल्कुल मैच को पकड़ा इस मैदान में। अच्छा कैच, कैच ऑफ द टूर्नामेंट। आसमान से गिरा, ऊंचा आसमान में गेंद और नीचे बिल्कुल खजूर के पेड़ में अटका ये गेंद, विकेट गिरता हुआ। पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय, उरलेल्या 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक 44 धावा धावफलकावरती अजून बघतोय तुम्ही इथे मात्र उरलेल्या 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलास तर बघायला मिळतोय। नवीन बॅटर मैदानाच्या आत नयन बॅटिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल। नयन बॅटिंग मार्कवरती दाखल होत अजून 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरला असताना बघायला मिळतो। गोलंदाजी मार्कवरती 14 चेंडू यावरचा समोर नयन समोर इथे पडला जात असताना पाहायला मिळेल। वळ्यात पडील 4थ्या बॉलकडे इथपर्यंत पाहतर 44 आणि 4 ओव्हरमध्ये 50 धावा तर ते लढण्याकरता ते मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे। तर इथे बघता तुम्ही बाग फुटला येऊन समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाही, मोठ्या निर्धाव चेंडू जमा झालेला 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक कोडलेला असताना बघायला मिळतोय। फैसला जो भी हो मंजूर होना चाहिए, इश्क या जंग भरपूर होनी चाहिए। कट चुकी है सारी उम्र पत्थर तोड़ने में, इन हाथों में कोहिनूर और कोहिनूर ही होना चाहिए। चेंडू हवेमध्ये उंच फ्लाय होतोय, फिल्डर येत आहे परंतु अडवण्याचा प्रयत्न राहील, दूरवरती चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर। मिळत आहे 4 धावा। 48 अंकावरती बदलता स्कोर कार्ड। स्टेप आउट झाला बॅटर, पूर्णपणे बॅटवरती चेंडूला घेतला आणि त्यानंतर बघता तुम्ही इकडे लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू टप्पा खाऊन गेलाय निघून बाउंड लाईनच्या पलीकडे। उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक। स्टेप आउट इथे हे झालाय बॅट्समन आणि त्यानंतर बघता तुम्ही इथे रिझल्ट फक्त आणि फक्त 4 धावेचा बघायला मिळतोय। चेंडू गेलाय 4 धावेसाठी, ओव्हर नंबर 4 ची होते समाप्ती। 52 धावा धावफलकावर 53 धावेंचं ठेवलेलं टार्गेट तिथे बघायला मिळेल। पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, 52 धावसंख्या धावफलकावरती 53चं टार्गेट टीम बरपाडा भुवन या संघासमोर ठेवलं गेलंय। लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल। ते बघता तुम्ही पहिल्या इनिंगचा खेळ संपला असताना पुढील मॅचचा टॉस करतो आपण, टॉस करण्याकरता यायचं आहे। या दिशेमध्ये असेल सादरपाडा बी आणि दुसऱ्या दिशेमध्ये जांभूळमाळ, या दोन संघामध्ये आपण टॉस करतोय। टॉस करण्याकरता यायचा आहे, टॉस इथे लगेच केला जाईल। चला फिल्डिंग टीमला लगेच मैदानाचा ताबाही घ्यायचा आहे, आपण लगेच दुसऱ्या इनिंगलाही सुरुवात करतोय सुमधुर संगीताने। चला टॉस करण्यासाठी जांभूळमाळ अगेन आपल्याला पाहायला मिळेल सादरपाडा बी।
टोटल 53 धावेचं लक्ष ठेवलं असताना इथे पाहायला मिळतं लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली जाते. सलामी बॅटर मैदानाच्या आत दाखल भास्कर आणि संतोष बॅटिंग मार्कवरती दाखल होत आहे. ओव्हर नंबर 1 ची सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी दाखल होतील. टॉस जिंकलाय जामून माळ संघाने पुन्हा एकदा आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ते पुढील मॅचही पाहायला मिळेल या दूरसंघामध्ये. तसंच नुकतंच शुभाग म्हणत असताना आम्हाला पाहायला मिळेल इथे मैदानाच्या आतमध्ये आमचे परममित्र कुंभाळे प्रीमियर लीग कुंभाळे चषक या स्पर्धेचे प्रमुख ऑर्गनायझर मिस्टर दिलीप यांचं शुभागमन झालंय. करतो आपलं हार्दिक सरचं स्वागत. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 ची सुरुवात केली जात असताना पाहायला मिळते गोलंदाज राहुल ओव्हर नंबर 1 ला इथे घेऊन येतोय. 53 धाव्यांचं टार्गेट. मॅच सुरू होते. बॉल पहिला समोर बॅटिंग मार्कवरती भास्कर या खेळाडू समोर इथे पडतोय. तर मॅच सुरू केली जाते. गाडीची काच खाली घ्या. तिकडचे प्रेक्षक तुम्हाला विनंती करतो की तुम्ही त्या गाडीची काच खाली घ्या. मागची गाडी उलटी गिनती स्टार्ट. लेट्स प्ले ऑन. बॉल पहिला राहुल घेऊन येतोय समोर बॅटिंग मार्कवरती भास्कर या खेळाडू समोर पडला जाणारा पहिला चेंडू वर मधील राईट मोर्थ विकेटचा मारा. पहिलाच बॉल स्विच हिट. बॉल हवेमध्ये पॉइंटच्या डोक्यावर चेंडू कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. इथे फील्ड केले चेंडूला एक धाव दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 अंकांनी होते वाढ धाव फलकावरती. या 2 अंकासोबत धावसंख्या पुढे सरकताना बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती येणारा दुसरा बॉल ओव्हर मधील. क्रिकेट सांगत नाही सोपी वाट निवड क्रिकेट असते. रुळांमध्ये लपलेली एक मोठी झलक क्रिकेट असते. श्रमांची कहाणी. कधी जिद्दीचा चेंडू तर कधी आत्मविश्वासाचा उत्साह देणारा निर्धाव बॉल देखील टाकला जातो मैदानात. तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत्या क्षणी चेंडूला फील्ड केलाय. निर्धाव चेंडू जमावतोय. संपर्क नाही. मोठा निर्धाव बॉल जमा झालेला बघायला मिळाला. धावसंख्या 2 अंकावरती जाऊन पोहोचल्या. येणारा तिसरा चेंडू ओव्हर मधील. जिंकण्याची लढाई आहे अंतिम 2 मध्ये. आजच्या दिवसामध्ये जाण्याची लढाई तर जिंकण्यासाठी इथे प्रत्येक बॉल महत्वपूर्ण राहील. निर्धाव चेंडू लेग स्टिकच्या डोक्यावर गेलेला बॉल इथे बघायला मिळतोय. सोनेरी क्षण आहेत. आठवणी अमूल्य राहतात. काळ पुढे सरत जातो. ऋतू बदलत जातात. प्रत्येक चेंडू एक एक बॉल इथे पुढे सरत जात असताना पाहायला मिळतो. तर बॉलवरती संपर्क नाही. मोठ्याने पहिले 3 चेंडू झाले असताना येणारा अजून 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 2 धावा दाफलकावरती. हेलिकॉप्टर चालवण्याचा प्रयत्न इथे केला होता परंतु राहुलचा हा टेरेफिक स्टेट डेट डिलिव्हरी कनेक्शन नाही मोठा. निर्धाव चेंडू जमावतो. उरलेला 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरला असताना बघायला मिळेल इथे. चांगली बॉलिंग मात्र 2 धावा खर्च. येणारा 5वा चेंडू ओव्हरचा समोर बॅटिंग क्रीजवरती भास्कर. राईट मोर द विकेटचा मारा. ते पाय फिसवतोय. सांभाळायचा आहे स्वतःला. बघता तुम्ही गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 मधील 5वा चेंडू पाय फिसवलाय परंतु पुन्हा इथं जिद्दीने उठणार लढणार मैदानात गोलंदाजी करणार आणि काहीच वाद गाणंही वाजेल डीजेला. सांभाळ घसरल पाय ग हे गाणं आपल्या समोर काहीच वाद वाजेल डीजेला. गोलंदाजी मार्कवरती येणाऱ्या पुढील 5वा चेंडू ओव्हर मधील इथे पडतोय. राईट मुहूर्त विकेटचा मारा इथे पडला जातं. सर बघायला मिळतो कनेक्शन इथे काहीसं मोठं नाही. अपील तर खूप मोठे आहे पंचांकडे परंतु रिॲक्शन इथे कुठल्याच प्रकारची नसताना बघायला मिळते. क्या बात आहे राहुल. तिखट गोलंदाजी जरा जरू काही जंगलात जाऊन वाघाच्या डरकाळ्या इथे शांत करताय. आलेल्या सागराची लाट इथे अडवून धरताय. धावा तर अजिबात इथे खर्च नाही. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला बघायला मिळतो. 2 धावा फलकावरती मात्र आहेत. 4 चेंडूवरती 0-0-0 आणि या 5व्या चेंडूवरती 0. तर शेवटचा बॉल ओव्हर मध्ये इथे पडला जात असताना पाहायला मिळतोय. मिसिट बॉल हवेमध्ये हा फिल्डर येता खाली जेल टिपण्याचा प्रयत्न. 7 मिळणार नाही. एक धाव केली जाते. पुढे एका धावेने होती वाढ फलकावरती. ओव्हर नंबर 1 पहिल्यावरचा खेळ संपेल. धावा फलकावरती विधाऊट लॉस. उंबरपाडा भुवन 3 धावा फलकावरती. मराठी सुपरहिट गाणं वाचतं डीजेला सांभाळ घसरल पाय ग कबोंडीचे गाणं होऊन जाऊ द्या.
सेकंड ओव्हरची सुरुवात केली जाते. धीरज गोलंदाजी मार्कवरती दाखलत असताना इथे पाहायला मिळतं. पहिला चेंडू यावर बदल इथे पडला जात असताना राईट आंबा राऊंड द विकेटचा मारा पहिला बॉल ओव्हरमधील पाठ आणि बॉलचा हलकासा स्पर्श चेंडू पळतो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अडवण्याचा प्रयत्न बॉलवरती इथे केला जातोय, परंतु चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. ते मिळत आहे 4 धावा. 4 अंकांनी होती वाढ दाफलकावरती बघतो चांगला फटका होता आणि त्यासोबत अडवण्याचा प्रयत्न ते राहतोय दूरवरती. 4 अंकांनी होती वाढ 7 अंकावरती बदलती धावसंख्या. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात इथे 4 अंकांनी जरूर इथे केले जात असताना पाहायला मिळते. पुढील बॉल ओव्हरमधील स्वातंत्र्याच्या ज्योतीतून उजळली ही मातृभूमी वीरांच्या त्यागाने बलिदानाने स्वातंत्र्य आहोत आपण, म्हणून स्वातंत्र्य आहे माझा भारत देश म्हणून म्हटलं जातं. पंजाब सिंधू गुजरात मराठा. एक धाव पूर्ण, दुसरी धावा इथे पूर्ण केली जाते. 2 अंक सोबत होते वाढ दाफलकावरती. तर 2 धावा मिळत आहे. त्या 2 अंकाने बदलता स्कोरही बघायला मिळाला. टोटल 9 अंकावरती स्वातंत्र्य आहे माझा भारत देश म्हणून म्हटलं जातं. पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा. उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर. या जन्माचा नजराना मायभूमीत पेश व्हावा. कनेक्शन इथे नाही. मोठा चेंडू सरळ जातोय निघून विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. जुनं 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक. 9 धावा दाफलकावरती. चौथा चेंडू ओव्हरचा इथे पडला जातो. धीरज घेऊन ते बॉल पुढील ओव्हरमधील सुपर 6 इथे जबावते बॉलला पाठवले बाउंड लाईनच्या पल्ल्याआड. 2 नाही 4 नाही पूर्ण 6 धावींकरता 6 षटकार. 6 धावींनी होते वाढ दाफलकावरती. 15 अंकावरती बदलता स्कोर कार्ड इथे बघायला मिळतो. 4 ओव्हरचा सामना आहे. तुम्हाला अशा पद्धतीने ते बॅटिंग जलद गतीने करावं लागेल. तुमच्यामधील चांगले स्ट्रोक लवकरात लवकर इथे दर्शवावे लागतील. येणारा पुढील बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा 5व्या चेंडूकडे वळूयात. स्विच हिटची तयारी. बॅट बॉलचा संपर्क नाही. मोठा चेंडू मागे थांबतोय विकेट किपरच्या हातापासून हलकासा दूरवरती. ते बॅट बॉलचा संपर्क नसताना पाहायला मिळेल. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. ते बघायला मिळेल. अंतिम बॉल या ओव्हरमधील 15 धावा दाफलकावरती. 15 धावसंख्येसोबत बघतो तुम्ही या ओव्हरमध्ये 5 चेंडूवरती 12 धावा खर्च होता. मागील ओव्हरमध्ये 3 धावा आल्या होत्या. अशा प्रकारे धावसंख्या 15 अंकावरती टोटलला कॅल्क्युलेशन जाऊन पोचलं जात असताना पाहायला मिळते. 15 धावींचा अंकुश लावलाय. ऐरावत रत्नोत्तरदाशी मिळे अंकुशाचा मार. ज्याच्या अंगी मोठेपणे अशी होई यातना कठीणा. तुका म्हणे वावे लहाना होणी लहाना. हेलिकॉप्टर ते चालवलंय. चेंडूला अडवलं जातं. एक धाव होते पूर्ण. दुसरी धावाही पूर्ण करण्याचा प्रयत्न. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूवरती. तत्काळ इथे 2 धावा घेतल्या जातात. 2 अंकासोबत ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 17 धावा दाफलकावर. 12 चेंडू आणि 36 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. अजूनही उंबरपाडा या संघाला उरलेले आव्हान इथे बघायला मिळतंय. ओव्हर नंबर लगेच इथे 3ची सुरुवात केली जाईल. 12 चेंडू 36 धावा. गाणं ऐकू आपण सुपरहिट मराठी सुमधीर संगीत वाचा डीजेला. अलक निरंजन आदेश नाथ भगव्या कपनीवाला. मार्कवरती उडलेला अजून इथे 12 चेंडूमध्ये 36 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू ओव्हरमधील दशरथ गोलंदाजी मार्कवरती दाखल होता. पहिला चेंडू या ओव्हरचा इथे पडला जातोय. अजून 36 धावा. कसोटी मोठ्या आहे. जिंकण्याचा सामना आहे. जिंकण्याचा डाव आहे. फिल्डर मागे फर्स्ट स्लिपच्या दिशेमध्ये चेंडू जाऊन पोचतो आणि चेंडूला इथे फिल्डही करत असताना पाहायला मिळतात. तर इथे एक धाव घेतली जाते. एका धावेने होते वाढ दाफलकावरती. अजून 11 बॉल 35 धावा जिंकण्याकरता पाहिजेत. अनुभवासारखा दुसऱ्याकडून आहे. कष्टसेवा यातच खरा आनंद आहे. चांगलं काम एका दिवसात होत नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. चांगलं काम कधी वाया जात नाही. अजूनही 35 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. उरलेला अजून न बघता तुम्ही 11 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. वापसी इथे करावी लागेल. वापसी नेहमीच कुठल्याही क्षेत्रामध्ये असो. लाईव्हच्या क्षेत्रामध्ये राहा, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये राहा, परंतु वापसी करत राहा. इथे बघता तुम्ही चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. गेलाय चेंडू निघून 4 धावींकरता 4 अंकाने होते वाढ दाफलकावरती. 22 अंकावरती बदलता स्कोर कार्ड इथे बघायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर ते पाहिजे तर फुल टॉस अटेंड केला. मात्र इथे दिशा दाखवली. बॉलला चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. ट्रॅक्टरच्या मागून चेंडू जातो निघून 4 धाबीत करता येणारा पुढचा चेंडू ओव्हरमधील 22 धावसंख्या दाफलकावरती बदलत आहेत. पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून फाईन लेगच्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न तर होता, परंतु संपर्क नाही. मोठा निर्धाव चेंडू जमा झालेला. 3 बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. 22 धावसंख्या.
धाफलकावरती. सुपला ते सुपला खेळून काढलाय. चेंडू पळतोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. बॉलला पाठवले बाउंड लाईनच्या बाहेर. ते मिळत आहे 4 धावा. 8 बॉलमध्ये पाहिजेत अजून 27 धावा जिंकण्याकरता. हे उरलेलं इक्वेशन इथे बघायला मिळतंय. 8 बॉल 27 धावा जिंकण्याकरता. टॉस सुरू होता आणि त्यानंतर बघता तुम्ही सुपला इथे खेळून काढला जातोय. चेंडू पळतोय निघून बाउंड लाईनच्या पलीकडे गेला होता. येणारा पुढचा चेंडू मधील पुन्हा एकदा स्कूप शॉट इथे खेळून काढला जातोय. चेंडू पळतोय, फ्लाय होतोय. ते बघता तुम्ही स्लिपच्या डोक्यावरनं थर्डमॅन बाउंड लाईन इथेही क्लिअर केली जाते. 4 धावा मिळत आहे. समीकरण बदलताना उरलेल्या 7 बॉलमध्ये 23 धावा. अजूनही मॅच संपली नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल पडणार नाही तोपर्यंत या मॅचचं गणित आपण, या मॅचचं उदाहरण, या मॅचचं उत्तर आपण सांगू शकणार नाही. चेंडू पळला निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. ते मिळत आहे 4 धावा. तर जिंकण्याकरता 7 बॉलमध्ये अजून 23. एक मोठा फटकाला तर मॅच पूर्णपणे अजूनच जे समीकरण पुढचं आहे ते बदलू शकतं आणि सोपंही ते होऊ शकतं. बॉल पुढील विकेटला प्रयत्न तर केला. एक धाव केली जाते. पुन्हा एका धावेसोबत होते वाढ. फलकावरती ते दुसरी धावाही पूर्ण करण्याचा प्रयत्न ठेवला असताना बघायला मिळतोय. 2 धावा इथे कंप्लीट होणार नाहीत. विकेट इथे मिळते. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होत आहे. उरलेलं समीकरण 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी पाहिजेत अजून 22 धावा. हे उरलेलं आव्हान इथे बघायला मिळेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली जाते. इथे पाहिलं तर अंबरपाडा भुवन या संघाची धावसंख्या 31 च्या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. नवीन बॅटर मैदानात दाखल. 6 बॉल 22 धावा जिंकण्यासाठी मनोहर मैदानाच्या आतमध्ये दाखल. गाणं वाजतंय डीजेला. उरलेला इथे बघता तुम्ही 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक बाकी असताना अजून जिंकण्याकरिता 22 धावा पाहिजे आहेत. लास्ट ओव्हरची केली जाते सुरुवात. पहिला चेंडू ओव्हर मधील नयन गोलंदाजी मार्क होती दाखल होते. पहिला चेंडू या ओव्हरचा. कनेक्शन इथे चांगले होते. बॉलला पाठवले बाउंड लाईनच्या पलीकडे. ते 4 धावांकरता चेंडू जातो निघून. तर अजूनही जे जिंकण्याचे समीकरण आहे ते इथे अशा फटके आले तर निश्चितच धावसंख्या ते जिंकली जाऊ शकते. ते 18 धावा पाहिजे जिंकण्याकरता. उरलेल्या 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. पाच बॉलमध्ये पाहिजे तर जिंकण्याकरता 18 धावा. उरलेलं आव्हान इथे बघायला मिळते. 35 धावसंख्या धावफलकावरती बांधली जात असताना येणारा पुढील दुसरा चेंडू वरचा. मोठ्या फटक्याला प्रयत्न जरूर केला होता परंतु बघते तुम्ही काहीसा मोठा संपर्क नाही मोठ्याने. तरी धावा चेंडू जमावतोय. उरलेल्या 4 बॉलमध्ये जिंकण्याकरता 18 धावा. प्रत्येक बॉल तुम्हाला विजयाच्या दिशेमध्ये घेऊन जाईल. मनामध्ये एकदा की जिद्द पेटली की आडवे आलेले डोंगर सुद्धा बाजूला होतात. परंतु मनामध्ये जिद्द असणे गरजेचं. पुढील बॉल ओव्हर मधील विकेटला प्रयत्न केला गेला. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय होतोय. फिल्डर येता खाली अडवण्याचा प्रयत्न राहतोय. दूरवरती बॉल जातोय निघून बाउंड्रीच्या बाहेर. 3 बॉल जिंकण्यासाठी 14 धावा. उरलेल्या 3 चेंडूमध्ये जरूर इथे बघता तुम्ही 14 धावा जिंकण्याकरता पाहिजे असताना बॉल गेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर. चेंडू जातोय 4 धाव्यांकरता. असे फटके येणं गरजेचं. अजूनही प्रत्येक बॉल महत्वपूर्ण राहील. येणारा पुढील बॉल ओव्हर मधील प्रत्येक बॉल महत्वपूर्ण राहील. प्रत्येक धाव देखील महत्वपूर्ण राहील. एक धाव केली जाते. पुढे एका धावीसोबत होते वाढ. धावफलकावरती जरूर 2 अंकांनी होते वाढ. तिसरी धाव. दुसरी धावही घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बघता तुम्ही इथे तिसरी धावही घेण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला जात असताना पाहायला मिळतोय. ते तिसरी धाव कंप्लीट होईल का?
सोबत बघता तुम्ही 2 धावा तर मिळतात 2 अंक सोबत इथे तिसऱ्या धावेला बाद होता फलंदाज जोडलेले 2 चेंडू बाकी शिल्लक जिंकण्याकरता पाहिजेत अजून 12 धावा प्रत्येक बॉलवरती षटकार हवाय फलंदाज बाद नवीन बॅटर मैदानात दाखल होते असताना पाहायला मिळेल इथे विकेट पटकावली जाते तर 2 चेंडू मध्ये 12 धावा जिंकण्याकरता पाहिजेत प्रत्येक बॉलवरती इथे षटकार हवाय 2 बॉलमध्ये पाहिजे तर जिंकण्याकरता 12 धावा उडलेलं आव्हान नवीन बॅटर मैदानात नॉस्ट्राईकच्या दिशेमध्ये तर येणारा पुढील बॉल ओव्हरमधील ते षटकार येणं गरजेचं राहील संपर्क इथे काहीसा मोठा नाही टाळ्यांचा गजर ते विजयाच्या दिशेमध्ये मासला घेऊन जातो उडलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक जिंकण्याकरता 12 धावा उडलेलं आव्हान इथे बघायला मिळते गोलंदाजी मार्कवरती पडलं जरा शेवटचा बॉल इथे बाकी शिल्लक असताना बघायला मिळतोय संपर्क होत्या क्षणी चेंडू बघता तुम्ही उंच फ्लाय झालाय आणि मॅचला इथे जिंकलं जात आहे टोटल इथे पाहिले तर 7 धाव्यांनी नाही तर 11 धाव्यांनी ते मॅचला जिंकलं जाईल कारण बघता तुम्ही चेंडूला इथे फील्ड केलं जाईल ते मॅचला जिंकलंय वा कुकर तळी संघाने मैदानाच्या आधी प्रथमतः बॅटिंग करत असताना फिल्डिंगही चांगली केली आणि इथे मॅचला विजय संपादित करता अभिनंदन विजेत्या संघाचा पराभव झालेल्या संघाला कौतुकाने देऊया शुभेच्छा